नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 5-5:30 झालेत संध्याकाळचे, आपण चालू आहे व्हाळात। आज ना पुन्हा एकदा आपण ट्रॅप लावणार आहोत। त्या दिवशी आपण बरेच ट्रॅप लावले होते पण तिकडच्या व्हाळात, आज ना जवळ ट्रॅप लावूया। आज फक्त कॅनचे ट्रॅप आणलेत, बाकी आणले नाही कारण ते फुकट जातात। फक्त कॅनमधल्या ट्रॅपात कुर्ली भेटतात साधारण, तर कुर्ल्या पाहिजेत तर बघूया। आणि जेव्हा खेकडे पाहिजे असतात ना तेव्हा कुर्ले भेटत नसतात, तर आधी व्हाळात जाऊया पटकन काळोख पडोच्या आत आणि ट्रॅप लावून येऊया पटापट, मग सकाळी बघू किती खेकडे भरतात। तर इकडे खाली जातोय आपण, पण बेकार वाट आहे, बेकार वाट आहे। तसाच होता आता। आपले ट्रॅप सारखे लावित नाही आपण, त्या दिवशी लावलेलो। आता कुर्ले पाहिजेत म्हणून आता लावतो। पावसाचं वातावरण हा फक्त व्हावं घेतो। जेमिनी ब्रँड हे काय 2, 3 या दादा वेगळा 4, 5, 6 आणि 7 पाऊस मोठं झालो। या कुर्ल्याचं पॉइंट आहे, इकडनं कुर्ली आत जाता, इकडनं कुर्ली बाहेर काढू। त्याच्याकरता कोंबडीचा आकडा बांधूचा आपल्या सगळे ट्रॅप रेडी करतो लगेच आणि मग लावूया। पाऊस खूप मोठ्याने, छत्री पण आणलेली मी। तर हे बघा इकडे आलो आणि एक आली पावसाची सर सुसाटमध्ये, तर भिजलो आता। हे बघा असंच भिजलो ट्रॅप लावायच्या अगोदर। तर ट्रॅप रेडी केले सगळे। हे बघा याची परत एकदा खोईन आणलेलो, त्या दिवशी खोईनीत कायच घुसलेला नाही। आशा करतो सकाळी तरी 2-4 कुर्ले भरतील ना। ते का काय म्हटलंय माहिती, ते का काय म्हटलंय मी, आज जर कोईनीत कुर्ले भरले नाही तर कोईन तिथं टाकून येऊया। तो म्हणता नको, नाही गेले तरी मी घरी ठेवीन कोईन, म्हणता 2 वर्ष नाही येणार रे। परवा रिकामी जागा होती, तिथं कुर्ले नव्हते। आज बघ उद्या 4-5 कुर्ले हमखास उद्या आहोत। हे ट्रॅप आपलं सगळं रेडी केलेलं आहोत, टेन्शनच नाही। तिथे एक हुकमी जागा आहे, तिथे ना मस्त कुर्ल्या भरतात हा काय। बाकी इकडे हा इथं एक लावू खाऊ, इथं येत इथे लावा, इथे मस्त कुर्ले भरतील। तिकडे लाव कोपऱ्यात तिकडं हाय, तिकडे लाव। या सगळा मित्रांनो जाम झाला, खुला होता, बऱ्याच दिवसांनी इकडे आलो। तर हा आपलाच व्हाळ आहे, म्हणजे आपल्या घराच्या खालती व्हाळ आहे ना तोच आहे, फक्त थोडंसं खाली आलोय आपण। तर इकडे आपण ट्रॅप बऱ्याच वेळा लावलेत। गेल्या वर्षी आपण फेलवाले पण लावले ना, जे फाडून गेले ते गेल्या वर्षीत ना, आठवत नाही माका पण। तर हो बाबा नाही, इथं कोईन लावता हमखास याच्यात भरती कुर्ले। इथं पायाजवळ लावलात ना हमखास कुर्ले येतील, कारण हे दगडी सगळे पोकळ त्याच्यातनं हमखास येतील। लावलं ना गुड। इथं एक लाव, इथं आणि एक तिथं लावूया त्या कोपऱ्याजवळ लाव। हे बाबा जा ना कृपा कर आमच्यावरती, जा इथं पायाजवळ। पाऊस येताना आता तुम्हाला गंमत दाखवतो आता काय। रोशन एक तिथे ट्रॅप लावला आहे, एक तिथे लावलाय आम्ही, एक इथे आहे, त्याच्या पलीकडे खोय नाही भावेशची, आणि अजून एक ट्रॅप लावूचं काम चालूच आहे इथं कोंडीत। नको ह्या दगडातली येऊ देत, ह्या दगडातलीच येऊ देत। एकाच कोंडीत 30 कुर्ले पकडूचा प्लॅन हा। होय घरी गेला वाटेन। खाली लाव, खाली रोशन जरा खाली लाव, अजून खाली लाव। आज ना विषय थोडा पावसाचाच आहे। पाऊस येतो धरून, एखादी सर पडते आणि जातो पाऊस, पण बऱ्यापैकी पाऊस आहे आज। फक्त रात्री पडायला नको, नाही तर ट्रॅप आपले गायब ट्रॅप। ह्याच्यावरती ना बराचसा पॅच, म्हणजे वरचा धबधबा आपला झरीचा कडा, इथून वरचा पॅच एवढा खराब आहे ना, मोठे दगड आहेत, खूप मोठे दगड आहेत इथून वरती पूर्ण। चालत सरळ जाता पण येणार नाही, एवढे दगड आहेत मोठे। तर तिकडे वरती जात नाही मी जास्त, तर इकडे आपण येत नाही जास्त। इकडे अगोदर आम्ही गाये वगैरे पण घालायचो, पण आताशे नाही घालत। घालूया एक दिवशी, मस्त कुर्ले भेटतील। तर तो तिकडे गेलो भावेश वरती जागा बघू। लावलान डन आहे। 3 उरला, अजून 3 उरलत फक्त। इकडे लावताय हा एक
बुडून बुडून ट्रॅप लावता बिचारो तो बघा. हो लास्ट वालो ट्रॅप आहे हा, लास्ट वालो ट्रॅप. साधारण 2-3 मीडियम साईजचे भेटतील वाटतं. होय हो इकडं असतं येड्या. होय. तर मित्रांनो वाजलेत 6:45. घरी चालू आहे ट्रॅप लावून. साधारण 8 ट्रॅप लावलेत, म्हणजे कॅन लावले आपण 7 आणि 1 खोईन भावीसाठी. तिथं भरलेली जसं सकाळी माका वाटता खळखुळ खुळखुळ. तर खाली ना मागाशी पाऊस धरला ना, खूप 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 काळोख केलेला पूर्ण. तर आता बाहेर आलो ना इकडे तर एकदम उजाडल्यासारखं वाटतंय. इकडे जाम उजेडा वरती. तर आता जाऊया घरी आणि सकाळी बघू किती कुर्ले भेटतं. साधारण मला ना साधारण 7-8 तरी खेकडे पाहिजेत. बघूया आता सापडतात काय. पाऊस पण त्याच्यात आहे. सकाळी भेटू आता. चला मित्रांनो वाजलेत सकाळचे 6:45 आणि आपण चाललोय खेकडे बघायला. ॲक्च्युली ना रात्री भरपूर पाऊस पडला, म्हणजे सारखा पाऊसच पडतोय रात्रीपासूनच. पण वाळाचं काही पाणी वाढलं नव्हतं एवढं, म्हणजे कंटिन्यू पडत नव्हता. एक सर पडली की परत थांबत होता साधारण, पण कंटिन्यू असा चालूच होतं रात्री. तर खेकडे बघूया जाऊन एका कोंडीत किती भेटतात ते. आवाज जरा वाढलो काय नाही, धबधब्याचा आवाज ऐकल्या. पाणी ना वाढलंय थोडंसं, हलकसं गडूळ पण आहे. आधी याची खोईन काढ. इथेच आहे. हो एक ट्रॅप वावलं ना या तोंडाजवळ हात तर सावकाश. असते कुर्ले किती असते सांग. हातात असते किती. जर कुणी लावला नसलो तर 5-6 तरी असतीलच. हत हत रे हत. आता डेंग दाखव फक्त केवढं. डेंगी बघितलं होय 5 आहोत म्हणता. दाखव आधी माका. मोठे आहेत मोठेत काय होय रे. होय होत होत चांगली साईज हा. 5 आहोत. शाबास ठेवू आधी. आता दुसरा बघूया. अजून 4 होता मित्रांनो. माहिती याच्यात असती याच्यात पण असती. एका भिजोक लागता सकाळीच आणि एक तरी आहे. होय अरे बाबा. याच्यात बघूया आधी ट्रॅप. इथं पण घुसतील. आपण भारीत लावलेलो होतो होत ना. हा इथं मग बाहेर येतात बाई इकडनं. मोठी जा वाटतं साधारण 3-4 मग हा काय दाखव आपल्या वाकून बघूया आपण. अरे सगळा वजन पाण्याचा वाटतात तरी मग एवढे वजन कसे काय झाले. हा चांगली साईज आहे रे, पण मीडियम साईज आहे पण मस्तच आहे बघ. 3-4 त्याच्यात माका वाटतं 1-2च असतील भावेश. त्याच्यात असले ना 1-2 असतील पण मोठे असतील. कुर्ली नाही आतडीच गायब केली त्याच्यातली. डोकळो आहे मग ह्याच्यात तर मासो भरलो. हे काय ह्याच्यातले कुर्ले गेले मोठे, तरी म्हटलं इथं मोठेच असतील. चा थांब आलो तिकडं. ह्याच्यात बघूया एक ट्रॅप फुकट गेला ना. ऍक्च्युली त्याच्यातले खेकडे बाहेर पडले तोडून तोंड. हाय एकच आहे मोठी आहे म्हण. हा जाणते म्हणता मग ठीक आहे चला. ह्याच्यात आता कोपऱ्यात ना 3-4 तरी असतील त्याच्यात. हे बघ हा चांगली साईज आहे रे, मस्त आहे. एवढीच साईज आता भेटता. होय ह्याच्यात 3-4 तरी असते माका वाटतं. होय ह्या ट्रॅपवर माझा विश्वास आहे. तोंडबिंड फुटला नाही ना. त्याच्यात 3-4 तरी असतील आरामात. एकच हा म्हणता मोठी. 3-4 पाहिजे होते. हो एकच हा पण मोठी आहे बघा. हातडी ना मित्रांनो अशी बाहेर येते, त्याच्यामुळे बाहेरून खूप खेकडे खातात बरोबर. आता तोंड कशी ती ही झाली याकच हा. अजून 3 ट्रॅप बाकी आहेत आपले. हा इथे आहे झोतात लावलेला. पाणी वाढलं बऱ्यापैकी. हे बघा झोत केवढा झाला बघा. काल संध्याकाळी कमी होता. ह्याच्यात असतील. ह्याच्यात पण खेकड्यांना बाहेरून आतडी खाता कामा नाही. बाहेर फुकट गेली हा भविष्याची जागा. हो जरा जास्त डीप मध्ये आहे.
बिचाऱ्याक सकाळीच बुडवतो आम्ही आणून, पण बुडता केव्हा पाहिजे तेव्हा बुडता. हा अरे भारीचा दिसली, एक दिसली मोठी, दोनच म्हणता पण एक दिसलीच माका काळी काळी. हा म्हणजे दोनच चांगले. लास्ट वालो ट्रॅप, ह्याच्यात पण 2-3 असतील, पण बिग साईज नसेल कदाचित, असतील. एकच हा म्हणता, मी ह्याच्यात 3-4 म्हटलंय की एक असता. चांगली साईज म्हणता, मोठी साईज होय रे होय, तराट साईज आहे, मजबूत साईज आहे. येता की नाही कुर्ला? आला आला आला, शाबास. पिशवेट टाक धरून आधी ता थांब, खाली येतंय जरा मी. ही बघा, ही लास्टची कुर्ली हा, मस्त चांगली साईज आहे. आता चावत हा, जीव काढी सकाळीच. चांगली साईज आहे ही साईज भेटते इकडे. ही मीडियम साईज आहे, एकदम पण मोठी नाही, पण चांगली आहे. पण याच्यात 2च, पण साईज ना एव्हरेज आहे, म्हणजे मीडियम साईज आहे ना, तीच साईज आहे. 2च हा. डेंगो एक हा. बस एक डेंगो वेस्ट आहे, शा लॉस मध्ये आपण. ही बघा, ही साईज बघा किती झाले भावेश. ही बघा, ही उंच पाण्यात लावला ना ट्रॅप, त्याच्यातली आहे, चांगली साईज आहे. मग इथली, सॉरी इथली. हा कॅन ना तिथला आहे, तिथला 5च रोशन म्हणतात. दाखव. होय रे होय, एकच साईज हा, पण 5 भरले. ते बघा, जागा पण नाही रेकणे. आता अजून 2-3 भरतात तर जागा संपली असते आतली. त्याची खोईन बघूया, आज फेकूनच देऊची होती, नाही तर नाही भरतात तर. मित्रांनो, त्या दिवशी लावला ना, जागा फोकी पडली, नाही तर खोईनीत खेकडा भरतो. त्या दिवशी जरा कसा विषय झाला, जागा बरोबर नव्हती. आज भरलेत 4-5 खेकडे. किती भरलेत? वरती येतील 4-5च वाटता. खालचे बाकी मोठे आहेत. एक खालपासून वर इले, अशी खोईन लावायची हारल्यात, मग खालना वर येतात कुर्ली. एक हा, ही 2, ही चांगली साईज आहे. होय, डेंगो लहान आहे की काय तिथं? एक हा बघा, हा विषय काय असतो माहिती आहे? हा बघा, तो डेंगा ना अगोदर घळला होता, तो नवीन आलाय, त्याच्यामुळे तो लहान आहे खूपच. खेकडा मोठा आहे. पण दुसरा, होय दुसरा, हा तिसरा. अजून 2-3 दिसतात. होय होय होय, तिसरा, हा चौथा. लास्ट वाली ना. अजून एक हा म्हणता, 5वा खेकडा. होय, आणि अजून एक मोठी आहे म्हणता. खया हा, होय रे होय, आहे अजून. हा पण खाली अजून एक आली पण तोंडात. हा 5, ही एक 6, आणि अजून एक आहे 6, आणि ही 7. आईला 7 कुर्ले भरले आणि 9 कुर्ले होते बरोबर. मग ही बघा, जवळजवळ मला वाटतं 16 की 17 खेकडे भेटले, पण चांगल्या साईजचे भेटले. तरी एक डब्बा आपला फुकट गेला, त्याच्यातून खेकडे निघाले बाहेर, आणि एकच सापडला छोटा 7.5 किलो. अजून 3-4 वाढले असते, पण एकाच कोंडीत लावले ना, तरी पण कोंडीत बरेच खेकडे भरले. बघितलात तर पाऊस येतोय परत एकदा. सो कल्टी मारूया पटापट. घरी गेल्यावरती तुम्हाला खेकडे दाखवेनच. हे बघा, तिथून निघालो, फक्त वरती आलो आणि पावसाने सुरुवात केली की नाही, तराटच सर आली, भिजवून टाकला. रोशन भिजलोच होतो, आम्ही पण भिजलो. आता हे बघा, एक खेकडे भेटले, एवढे चांगले साईज आहे, बरेच भेटले. एवढे खेकडे सापडले मस्तपैकी. जवळजवळ 15 ते 17 खेकडे आहेत, चांगली साईज आहे. 2 मोठे आहेत, ही एक